आज वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा पंढरपूरमध्ये संपन्न होतोय। आपण आता विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहामध्ये आहोत आणि या ठिकाणी हा मंडप सजलेला आहे। आपण बघू शकता आकर्षक अशी फुलांची सजावट या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यासाठी केलेली आपल्याला दिसत आहे। एकंदरीतच या विवाह सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पहाटेपासूनच भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। समई चौघडा या ठिकाणी वाजत आहे। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यासाठी गेल्या 4 दिवसापासून पंढरपूरमध्ये लगीनघाई सुरू होती। मंदिरामध्ये अनुराधाताई शेटे यांचं रुक्मिणी स्वयंवर हे पारायण या ठिकाणी सुरू होतं आणि बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग या ठिकाणी या विवाह सोहळ्यासाठी दाखल झालेला आहे आणि एकंदरीतच ही लगीनघाई आता आपल्याला विठ्ठल मंदिरामध्ये दिसून येते। दुपारी 12 वाजता बरोबर या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न होईल, अक्षता पडेल आणि त्यानंतर आलेल्या वऱ्हाडी मंडळींना मंदिर समितीच्या वतीने शाही भोजनाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे। यावेळेस मंदिराच्या परिसरामध्ये 8 ठिकाणी LED स्क्रीन लावण्यात आलेले आहेत, ज्या माध्यमातून संपूर्ण पंढरपूरला या ठिकाणी हा विवाह सोहळा पाहता येईल अशी तयारी एकंदरीत मंदिराच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि देवाला आकर्षक असा पोशाख देखील आज विवाह सोहळ्यानिमित्त या ठिकाणी परिधान करण्यात येणार आहे। एकंदरीतच विवाह सोहळ्याची जय्यत तयारी झालेली असून आता अक्षता पडण्याची वेळ जवळ आलेली आहे आणि भाविकांना हा नेत्रदीपक हा शाही विवाह सोहळा देवाचा विवाह सोहळा 12 वाजता पाहता येणार आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।